एका पातेल्यात एक वाटीभर साधारण मुगाची डाळ घेतली आहे. दोनदा धुवायची आहे आणि 4 ते 5 तास भिजत घालायची आहे. आता एक 3 ते 4 तासानंतर बघायची आपली डाळ भिजली आहे का. डाळ जर भिजली असेल तर ती निथळायची आहे. एक 5 मिनटं निथळत ठेवायची आहे. डाळ भिजली कशी बघायची तर एखादा डाळीचा दाणा घ्यायचा आणि असा तोडून बघायचा. असा छान मस्त पटकन त्याचे 2 तुकडे होतात की डाळ आपली भिजली आहे. मिक्सरच्या भांड्यात 2-3 मिरच्या, आलं आणि जिरे पहिला मिक्सरवर फिरवून घेतलेत मी आणि मग ही डाळ घालून फिरवून घ्यायचं आहे. डाळ घातली की पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आणि आता कोथिंबीर, चवीपुरता हिंग, हळद घालायची थोडीशी, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. मिक्सरमध्ये 2 ते 3 मिरच्या, जिरे आणि आलं घातलं. आता इथं काय केलं आहे मी, बडीशेप आणि धने थोडेसे अर्ध बोबडे म्हणजे कुटून घेतले आणि ते घातले होते, एक पाव चमचाच. आता काय करायचं आहे, ताटाला सगळं तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर दुधाची पिशवी असेल तर ती वापरा, नाही तर इथं मी आयसिंगची पायपिंग बॅग मिळते केक करायसाठीची, ती मी घेतली आहे. तुम्ही दुधाची पिशवी घेतली चालेल. आणि त्याच्यामध्ये आपण सगळं मिश्रण घालायचं आहे आणि जेवढे छोटे किंवा मोठे हवेत असे सांडगे घालायचे आहेत. पण नेहमी जरा छोटे छोटे सांडगे घालावेत, म्हणजे ते उन्हात 2 ते 3 दिवसात छान वाळतात. मोठे जाड घातले तर लवकर वाळत नाहीत किंवा आतनं जर ओलसर राहिले तर लवकर खराब होतात. म्हणून अगदी बारीक बारीक असे छोटे छान सांडगे घालायचे आहेत. असे आता सगळे आपण सांडगे घालून घेणार आहोत. 3 तर एवढेसे याचे 3 माझी ताटं झालेत. 2 ते 3 दिवस उन्हात छान खडखडीत वाळवायचे आहेत. खडखडीत वाळवल्यानंतर बघा आता हे किती छान वाळले गेलेले आहेत. 2 ते 3 दिवस छान उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, हे आपण वर्षभरासाठी, आता मी थोडेच केलेले आहेत. आमच्यात जास्त नाही एवढे खाल्ले जात, कधीतरीच आम्ही खातो. म्हणून मला आवडतात, म्हणून मी माझ्यापुरते थोडेसे असे केलेले आहेत आणि वर्षभर आपण हे असे ठेवून द्यायचे आहेत. लागतील तेव्हा आपण काढून खायचे आहेत. चला आता काय करूया, यात सांडग्याची भाजी कशी करायची आता बघूया आपण. आता काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचं आहे. पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडं तापलं की हे सगळे सांडगे, जेवढी भाजी करायची आहे तेवढी आता घालायचे. आता साधारण अर्धा वाटी मी सांडगे घातलेत आणि आता छान गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मस्त असे गुलाबीसर भाजायचे आहेत. हे नुसते खायलासुद्धा ना इतके छान लागतात, नुसते गुलाबीसर असे भाजलेले ना, आणि हेल्दी तर आहेत. मस्त गुलाबीसर झालेले आहेत. आता काय करायचे, सगळे एका ताटात आपण काढून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये आता मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तेल तापल्यावर जिरे घालायचे, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. साधारण मोठा असेल तर 1 कांदा घ्या, लहान असेल तर 2 कांदे घ्यायचे. आता कांदा मीडियम गॅसवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग एक टोमॅटोची प्युरी काढून मी याच्यात घातलेली आहे. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. थोडासा माझा व्हिडिओ तिथं घ्यायचा राहिला म्हणून गडबड झाली. टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. एक छान मस्त वाफ आणायचे. आणि आता यामध्ये आपण, तुम्हाला कांदा लसूण चटणी आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. कोल्हापुरात आमच्या सगळ्या ह्याला कांदा लसूण चटणीचाच वापर होतो. तुम्ही साधं तिखट वापरलं तर इथं चालू शकतं. कांदा लसूण चटणी 1.5 चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, हे सगळं घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. गॅस बारीक पाहिजे. आता
आपले हे मसाले जळू नयेत म्हणून जरासं पाणी घालायचं आहे, परतायचं आहे, म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाहीत. नेहमीच आपण मिक्स डाळीचे सांडगे करतो आणि खातो, पण कधीतरी असे मस्त नुसत्या मुगाच्या डाळीचे सांडगे केले आणि खाल्ले तर खूप छान होतात. यांना त्रासही होत नाही, जळजळत नाही. छान मस्त त्याला असा थोडासा कट सुटला आहे, झाकून ठेवायचं आहे, जरासं पाणी घालायचं आहे. असं करत छान आपली ग्रेव्हीसर तयार व्हायला पाहिजे. जरा पाणी घाला, झाकून ठेवा. छान ग्रेव्ही तयार झाली की मग आपल्याला याच्यात सांडगे घालायचे आहेत, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने एरवी सांडगे करता त्या पद्धतीने केले तरी चालू शकतात. मस्त कलर आलेला आहे. आता यावेळेला मी काय तुम्हाला बिझनेससाठी दाखवत नाही, एक अशी छान घरात केली होती म्हणून ही रेसिपी मी दाखवत आहे. मला छान वाटली म्हणून मी शेअर करते आहे. तुम्हाला खरंच आवडली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच वेगवेगळे व्हिडिओ मी शेअर करत असते. बिझनेससाठी जास्त असतात आपले, तुम्हाला उपयोगी पडतील. आता काय करायचं आहे, मस्त कट आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाजलेले सांडगे घालायचे आहेत आणि हे पण छान आता त्यामध्ये झाकून शिजवून घ्यायचे आहेत. 1, 2 ते 3 वाफा आपल्याला घ्यायला लागतील. इथं आता घालताना थोडं गरम पाणी घाला, म्हणजे काय होईल, पटकन आपले सांडगे शिजले जातील. चवीला खूप छान लागतात. अशी थोडीशी ग्रेव्ही असली ना तर खायला बरं वाटतं, मला आवडतात म्हणून. इथं आता मी काय केलं आहे, धनेपूड घातली आहे आणि जरासा गरम मसाला घातला आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि आपली भाजी इथं तयार होणार आहे 2 मिनटात. मस्त अशी आपली सांडग्याची भाजी आणि मुगाच्या डाळीच्या सांडग्याची भाजी बरं का तयार झालेली आहे. ग्रेव्ही किंवा घट्ट तुम्हाला जशी हवे त्यानुसार तुम्हाला पाणी याच्यात ॲडजस्ट करायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी याच्यात घालू शकता. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, म्हणजे सांडगे किंवा एरवी करत असाल तर ह्याचेही तुम्ही सांडगे करून विकू शकता.